नमस्कार सर्वांना, श्री स्वामी समर्थ. आबांची लाडकी ताई या यूट्यूब चॅनलमध्ये माझ्या गोडताईंचं आणि मैत्रिणींचं खूप खूप असं सारं स्वागत आहे. तर व्हिडिओ काय एवढा जास्त घ्यायला मला नाही आज जमलं, कारण का तर शूट घ्यायला कोणीतरी पाहिजे. पण माझं कसं एकटीचं सगळी धावपळ होऊन जाते आणि कॅमेरा कसा पकडायचा आणि काम कसं करायचं, शूट कसं घ्यायचं बाहेर. तर जास्त करून स्टँड पण आपण दुसऱ्याच्या रानात गेलं तर नेऊ शकत नाही ना, आपल्या फक्त गोट्यावरच वापरू शकतो, बाकी इतर ठिकाणी तर नाही वापरू शकत. आणि मग माझं शूट घ्यायचंच राहून जातं. तर बघा, असं शूट घ्यायला खरंच कोणतरी असावं असं मला तरी मनापासून वाटतं. म्हणजे आपलं म्हणजे व्हिडिओ एकदम असं छान येतेलं आणि जिथल्या तिथं पण होत्यालं असं मला तर वाटतं. पण काय करणार आता, शूट घ्यायलाच कोण नसलं तर मग तर बरं जाऊ द्या, सोडा. उद्याच्याला मी जाणार आहे माझ्या माहेरी आणि तिथला व्हिडिओ काढण्याचा तर मी नक्कीच प्रयत्न करीन. तिथलं शूट घेण्याचं होता होईल एवढं मी नक्कीच प्रयत्न करीन. आणि वैरण पण उद्याची पण वैरण मी आजच आणून ठेवली, कारण का उद्याच्याला आपल्याला वैरणीला जाता येणार नाही. फक्त गायींची बाकीची कामं तर आवरायची असते ती, आणि कार्यक्रम पण कसा बघा 12-12:30ला तर सगळं आवरतं तिथलं. मग आपल्याला कमीत कमी 11 ते 11:30 वाजेपर्यंत तिथं पोचलं पाहिजे, कमीत कमी अर्धा तास तरी. आणि आता इथं पुढं काय झालं की माझ्या जाऊबाईंनी मला म्हणजे जाऊबाईंच्या बहिणीने असं थोडंसं टमॅटो, परत गवारीची शेंग, हिरवी मिरची आणि थोडीशीच बोरं, तर असा वानवळा आणून दिलता. तर म्हणलं चला घ्यावं शूट थोडंसं आणि दाखवावं. असा वानवळा तर कोणाचा आला ना तर खूप छान वाटतं. आणि बघितलं बोराला काय खराब झाले का, तर नव्हतं, फक्त ती थोडंसं काळसर दिसत होतं म्हणून मी त्याला असं बघितलं. तर खूप छान वाटतं आणि भारी वाटतं. तर इकडं परत माझं 4चं टायमिंग झालं आणि पहिल्यांदा मी कसं काय बांधून घेतलं, नंतर स्वच्छता करून घेतली. अगोदर स्वच्छता खरंच गाईंच्या गोट्यातली महत्त्वाचा विषय आहे बरं का. शेण किंवा असं मुतारी अजिबात खाली घाण नको. आणि नंतर मग शेण उचलून घ्यायचं. शेण उचलून घेतल्यानंतर मग वैरण टाकायला सुरुवात करत असते मी. तर गाईंना वैरण टाकली की मग गाई एकदम अशा शांत होत्या त्या. तर आज काय झालं तर शेण काढाय म्हणजे उशीरच झाला थोडासा, 4-4:30 वाजून गेलत्या. उशीर झाला की मग धावपळ होती, एकटीचं आवरत नाही पटपट असं सगळं. आणि गाडीतलं तेल पण संपलं होतं, तर मग तेल टाकायला मला पंपात जावं लागलं. पंपात जाऊन मी तेल टाकून आली. आता तेल टाकलं, आता 8 दिवस तर तेल टाकायचं काहीच मला टेन्शन नाही. आणि परत मग वैरणीला सुरुवात केली. मग वेळ गेला थोडासा आणि आज काय आराम पण नाही बरं का. दुपारी 1-2 तास जरी 1 तासभर जरी आराम भेटला तरी तेवढंच बरं वाटतं, कारण का सकाळची कामं परत दुपारी वैरण आणायची, परत 4चं रुटीन चालू होतं आणखी. तर आज खरंच खूप माझी धावपळ झाली आणि मग शूट घ्यायचं पण माझं राहून गेलं ह्या धावपळीत. तर माझा गायींचा मुक्त गोठा तुम्हाला कसा वाटतोय ती पण सांगा. आणि खूप दिवसाची माझी इच्छा आज खरंच मी म्हणते बरं का माझी पूर्ण झाली, कारण का मी खूप दिवसापासून विचार करायची की मला माझ्या गायींना जाळी करायची आणि खूप छान असं साईडने कंपाऊंड करून नेटचं कापड बांधून घेतलं. आणि इकडं बघा एकदम मस्त. आता तुम्हाला मी पाहिजे असेल आणि बघायचंच असेल तर मुक्त गोट्याचं कसं कसं नियोजन केलं ते सगळं तुम्हाला एक दिवशी एका व्हिडिओमध्ये दाखवण्याचा प्रयत्न करीन. तर होती माझी धावपळ चालू, इकडं तिकडं कामं आवरायची होती. आणि गाईंना एकदा वैरण टाकून घेतली ना मग गाई खायच्या नादाला लागते त्या आणि शांत पण होते त्या. तर बघा यांचं कसं चालू आहे खायचं प्यायचं. आणि बघा माझं कसं स्वच्छ झालं आहे सगळं. तर असं स्वच्छ पाहिजे असं मला तर वाटतं. मला ती घाण असं खाली असते की मग ती नको वाटतं गोट्यात काम करायला. तर इकडं मग मी वैरण तर वैरण टाकताना तर मी जास्त घेतलंच नाही, कारण का कॅमेरा धरायचं कोण. तर स्टँडचा वापर फक्त गोट्यातच करू शकते मी, बाकी इतर ठिकाणी तर स्टँडचा वापर नाही करू शकत.
तर मुक्त गोट्याचा व्हिडिओ लवकरच मी तुमच्यासोबत शेअर करीन. माझी खरंच मी एवढे दिवस म्हणजे माझं होतच नसायचं, काही ना काही अडचणी यायच्या. आणि ही गाय जी समोर दिसती ना, ती गाय मला 90,000ला मिळाली. पण छान आहे गाय, दूध पण चांगलं देते आणि एकदम असं स्वभाव गरीब आहे तिचा, तापट नाही. तापट जर गाय आता दुसरी एक आणली होती ना, ती जरा तापट स्वभावाची निघाली. तापट जर असेल ना तर आपल्याला पण त्रास होतो. अशा गरीब गाय असावी तर मग आपल्याला पण त्रास होत नाही. धार काढताना पण व्यवस्थित धार काढू देते ती आणि असं ही करत नाही ती. मग इथं मी एक फोटो काढला माझा अवतार, तर बघा कसा आहे. आणि इकडं माझ्या दुधाची पावती पण तुमच्यासोबत शेअर केली. शिवप्रसाद दूध संघ दहेगाव ही दुधाची गाडी आलेली, त्याचं थोडंसं शूट काढलं होतं, ते पण तुमच्यासोबत शेअर केलं. आणि ही माझी बाग तर तुम्हाला